नमस्कार मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा एक टेक्निकल व्हिडिओ आता आपण बघणार आहोत. थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. मित्रांनो, शाळा स्तरावर आपल्याला विद्यार्थ्यांच्या संदर्भात अनेक महत्त्वाचे ऑनलाईन फॉर्म भरायचे असतात आणि त्या ऑनलाईन फॉर्म भरताना मित्रांनो एक महत्त्वाची आपल्याला अडचण येते, ती म्हणजे फोटो साईजची. तर मित्रांनो, आपण आपल्या कॅमेरामध्ये जेव्हा एखाद्या डॉक्युमेंटचा किंवा एखादा फोटो काढतो तेव्हा त्याची साईज खूप जास्त असते आणि ऑनलाईन फॉर्म भरताना आपल्याला तिथे ती साईज खूप कमी असायला पाहिजे, तेव्हा तो जो डॉक्युमेंट्स आहे किंवा फोटो वगैरे असेल तो तिथे अपलोड होतो. तर मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलवरून अगदी एका क्लिकवर एका ऍपच्या सहाय्याने आपला कोणताही फोटो असेल, किती मोठा असेल, त्याची साईज कशी कमी करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमोसहित मी आपल्याला देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठी शाळा .com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शाळा स्तरावरील अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. कोणताही ऑनलाईन फॉर्म भरताना येणारी महत्त्वाची अडचण म्हणजे फोटो साईज, हाऊ टू रिड्यूस डॉक्युमेंट साईज. तर मित्रांनो, एखादा फोटो जर MB मध्ये असेल तर KB मध्ये कसा कन्वर्ट करायचा आहे, म्हणजे त्याची साईज आपल्याला एका क्लिकवर कशी कमी करायची आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, शाळा स्तरावर आपल्याला विद्यार्थी संबंधाने अनेक ज्या शिष्यवृत्त्या वगैरे असतात किंवा इतर काही कामे असतात त्याचे आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरावे लागतात. तर मित्रांनो, ते ऑनलाईन फॉर्म भरताना तिथे आपल्याला काही डॉक्युमेंट सुद्धा सबमिट करायचे असतात किंवा अपलोड करायचे असतात आणि तिथे मित्रांनो स्पष्ट लिहिलेलं असते की त्या डॉक्युमेंटची साईज एवढी एवढी पाहिजे म्हणून. म्हणजे ते KB मध्ये असते मित्रांनो, खूप कमी साईज मध्ये तो फोटो तिथे अपलोड करावा लागतो आणि आपल्याकडे जे फोटो असतात कॅमेरामध्ये त्याची साईज जशी जास्त राहते. तर मित्रांनो, सध्या जसं आपण नवोदय विद्यालयाचे प्रवेश फॉर्म भरत आहोत विद्यार्थ्यांचे 5वीच्या, तर तिथे मित्रांनो विद्यार्थ्यांचा फोटो, त्यांची स्वाक्षरी, वडिलांची स्वाक्षरी, एक प्रमाणपत्र, मुख्याध्यापकाचं बोनाफाईड सर्टिफिकेट, असे काही डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात आणि ते त्याची साईज जर आपण आपल्या मोबाईलमध्ये फोटो जर काढला तर त्याची साईज कशी मोठी असते. तर मी आपल्याला लाईव्ह डेमो आता दाखवणार आहे आणि कोणतं ऍप असणार आहे, कोणत्या ऍपच्या माध्यमातून अगदी एका क्लिकवर आपल्याला ते साईज जी असणार आहे ते कमी. मी आपल्याला काही फोटो अगोदर दाखवणार आहे. जसं मित्रांनो, हे बोनाफाईड सर्टिफिकेट आहे. या फोटोची जर साईज आपण बघितली तर याची साईज मित्रांनो खूप जास्त असणार आहे. जसं आपल्याला आता नवोदयचा फॉर्म भरताना तिथे आपल्याला हे जे बोनाफाईड सर्टिफिकेट आहे याची साईज 300 KB खाली पाहिजे, परंतु याची साईज जर आपण बघितली मित्रांनो तर 1.3 MB आहे. तर मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलमध्ये जेव्हा कॅप्चर करता फोटो त्याची साईज खूप जास्त असते. तर बघा, जसं आता हा अंडरटेकिंगचा फॉर्म आहे, याच्यामध्ये याची जर साईज आपण बघितली तर ही 1.1 KB आहे. तर हे मित्रांनो अपलोड करताना याची जी साईज आहे ती आपल्याला 300 KB खाली असायला पाहिजे. त्यानंतर स्वाक्षरी वगैरे आहे, जर याची जर साईज मित्रांनो मी आपल्याला दाखवली तर याची साईज या स्वाक्षरीची मित्रांनो जवळपास 325 KB आहे आणि तिथे 50 KB पेक्षा कमी साईज पाहिजे. तर मित्रांनो, असे हे जे डॉक्युमेंट्स आहे, या फोटोची साईज मित्रांनो बघा, या फोटोची साईज 194 KB आहे आणि तिथे अपलोड करताना नवोदयच्या वेबसाईटवर आपल्याला या फोटोची जी साईज आहे ती 50 KB आतमध्ये पाहिजे. तर मित्रांनो, हे जे सर्व फोटो असणार आहे तर याची साईज आपल्याला कशा पद्धतीने कमी करायची आहे, कोणता ऍप वापरायचा आहे याची माहिती मी आपल्याला देणार आहे. अत्यंत महत्वाची मित्रांनो हे अपडेट असणार आहे. तर बघा, माझ्या मोबाईलमध्ये एक ऍप आहे, त्या ऍपची लिंक सुद्धा मी आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. तर बघा, कॉम्प्रेस नावाचं एक ऍप असणार आहे, या ऍपवर आपण जाणार आहोत. तर बघा, इथे क्लिक केल्यानंतर हा एक साधा सोपा इंटरफेस येणार आहे मित्रांनो. एका क्लिकवर आपला जो फोटो असणार आहे त्याची साईज कमी होणार आहे. तर बघा, हा ऍप जे आहे अशा पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये ओपन होणार आहे. इथे मित्रांनो एक ऑप्शन असणार आहे आपल्याला चूज फोटोचं, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. जो फोटो आपल्याला त्याची साईज कमी करायची आहे तो फोटो आपण सिलेक्ट करणार आहोत. तर बघा, चूज फोटोवर क्लिक केल्याबरोबर आपल्या समोर मित्रांनो आपली गॅलरीचे ऑप्शन येणार आहे. फोटोवर मी क्लिक करतो, इथे अशा पद्धतीचे आलेले आहे. तर बघा, जसं आता हे बोनाफाईड सर्टिफिकेट आहे हे मी घेतलं. वर मित्रांनो इथे राईट मार्कचा ऑप्शन येणार आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तो फोटो तिथे आलेला आहे. तर त्याची ओरिजिनल साईज मित्रांनो बघा इथे लिहून असणार आहे. फाईल साईज 1312 KB आहे, म्हणजे 1.31 MB आहे. तर मित्रांनो, आपल्याला त्या पोर्टलवर हा फोटो जो आहे किंवा हा डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी त्याची जी साईज आहे ते 300 KB आतमध्ये पाहिजे. तर मित्रांनो, आपल्याला जेवढी साईज ठेवायची आहे ती आपण इथे खाली जे ऑप्शन असणार आहे इथून आपल्याला ती सेट करून घ्यायची आहे. तर 300 KB पर्यंत आपल्याला तिथे चालणार आहे. तर आपण 260 वगैरे तिथे ठेवा आणि बघा,
खाली आता कॉम्प्रेसचं जे ऑप्शन असणार आहे यावर सिम्पली आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। यावर क्लिक केल्याबरोबर मित्रांनो अगदी 2 ते 3 सेकंदामध्ये त्या फोटोची साईज कमी झालेली आहे। वर आता आपल्याला कॉम्प्रेस्ड फाईल साईज म्हणून तिथे लिहून आलेलं आहे आणि त्याची साईज जी आहे मित्रांनो आता 259.71 KB झालेली आहे, म्हणजे 0.26 MB झाली आहे। आणि आता हा फोटो मित्रांनो अगदी सहजपणे तिथे अपलोड करता येणार आहे। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा आपोआपच मित्रांनो गॅलरीमध्ये सेव्ह झालेला आहे। तर बघा दुसरा आपल्याला फोटो इथे आता साईज कमी करण्यासाठी परत चूज फोटोवर आपल्याला क्लिक करायचं आहे सरळ, आणि परत आपल्याला गॅलरीचा ऑप्शन येणार आहे। आणि परत आता आपण दुसरं इथे मी त्या विद्यार्थ्याचा फोटो घेतो। हा फोटो मित्रांनो इथून सिलेक्ट करतो राईट मार्कवर क्लिक करून। तर या फोटोची जी साईज आहे मित्रांनो ओरिजिनल 198.78 KB आहे, म्हणजे 0.20 MB आहे। तर आपल्याला तिथे अपलोड करण्यासाठी 50 KBच्या आतमध्ये पाहिजे। तर बघा आता मी इथे जे साईज आहे इथे मी 50 पाहिजे, तर मी इथे 40 करून घेतो। 40 केल्यानंतर खाली कॉम्प्रेसचं जे बटन आहे मित्रांनो यावर आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्याबरोबर लगेच त्या फोटोची साईज बघा कमी झालेली आहे। वर आपल्याला दिसत आहे कॉम्प्रेस्ड फाईल साईज म्हणून 39.22 KB झालेली आहे। तर हा फोटो अगदी सहजपणे आता तिथे अपलोड होणार आहे। तर मित्रांनो बघा आता मी इथून बॅक येतो। बॅक येऊन मी जर गॅलरीमध्ये परत आलो तर बघा आता ते फोटो जे आहे मित्रांनो तिथे ते आलेले आहे आणि अगदी सहजपणे मित्रांनो तिथे ते तयार झालेले आहे। तर बघा हे जे फोटो होते मित्रांनो आता आपण जो फोटो आहे आणि ते बोनाफाईड सर्टिफिकेट आहे त्याची साईज आपण कमी केली। तर बघा आता फोटोवर क्लिक करतो, याची साईज जर आपण बघितली तर बघा 38 KB आहे। हा फोटो अगदी सहजपणे तिथे अपलोड होणार आहे। त्यानंतर आपण बोनाफाईड सर्टिफिकेटची सुद्धा साईज कमी केलेली आहे। आता त्याची साईज 254 KB आहे, तिथे आपल्याला 300 KB पर्यंत चालणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो कोणताही फॉर्म भरताना किंवा कोणताही डॉक्युमेंटची साईज जर आपल्याला कमी करायची असेल तर हे कॉम्प्रेस नावाचं एक ॲप असणार आहे, अगदी सुंदर आणि सहज यामध्ये आपल्याला जे डॉक्युमेंट्स आहे किंवा फोटो असतील, कुठलेही डॉक्युमेंट्स असेल, फोटो असेल, त्याची साईज अगदी सहजपणे एका क्लिकवर कमी करता येणार आहे। तर या ॲपची लिंक मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। कारण मित्रांनो आपल्याला शाळा स्तरावर बरेचसे फॉर्म भरायचे असतात। सध्या आपण नवोदयाचे फॉर्म भरत आहोत किंवा इतर काही स्कॉलरशिप वगैरे असतात विद्यार्थ्यांचे, त्याचे फॉर्म भरताना प्रत्येक वेळेस मित्रांनो तिथे आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात आणि त्यावेळेस आपली अडचण होते। तर अगदी सहजपणे मित्रांनो मोबाईलवरून आपल्याला कुठलाही फॉर्म सुद्धा भरता येणार आहे। आणि जर आपल्याला डॉक्युमेंट्सची त्या साईज कमी करायची असेल तर या कॉम्प्रेस या ॲपवर जाऊन आपल्याला ती साईज जी आहे ती कमी करता येणार आहे अगदी एका क्लिकवर। तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती, महत्त्वाचे टेक्निकल व्हिडिओ आपण जाणून घेतला। अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओ एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।